वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। मसुचीवाडी येथे ग्रामस्थांनी जमीन अधिग्रहण अधिसूचनेची जाहीर होळी करत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला। शक्तीपीठ महामार्गामुळे कृष्णाकाठच्या सुपीक जमिनी जाणार असल्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक झाले आहेत। सुपीक जमिनी वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। वाळवा तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। महिलांचाही यात लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। दरम्यान वाळवा तालुक्यातील गावागावांत संताप वाढत असून आगामी काळात आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज मसुचीवाडी येथे सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन जमीन अधिग्रहणाची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं दहन करण्यात आलेलं आहे। सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज यामध्ये महिला आहेत, पदाधिकारी आहेत, शेतकरी आहेत, यातील जे काही बाधित आहेत, इतर बाधित आहेत, असे सर्व कुटुंबातील प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांनी आज या अधिसूचनेची होळी केलेली आहे। खऱ्या अर्थानं हे जो शक्तीपीठ अन्यायी महामार्ग वाळवा तालुक्यात या मसुचीवाडी गावामध्ये प्रवेश होतो, हा प्रवेश रोखण्यासाठी आज ही सर्व कुटुंब रस्त्यावरती उभी आहेत। त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करतो आणि हा शक्तीपीठ महामार्ग येथून होऊ नये ही सरकारला आमच्या सर्व कुटुंबांची विनंती आहे की अशा शक्तीपीठ महामार्गामुळे काही कुटुंब बेघर होणार आहेत, भूमिहीन होणार आहेत आणि ह्या कुटुंबावरती अन्याय होऊ नये आणि ह्या कुटुंबाच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे।